बीड जिल्ह्यामध्ये नव्या कोविडच्या व्हेरियंटनं आता शिरकाव केलेला आहे आणि त्याची सतर्कता म्हणून बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी की वेगळं स्वतंत्र असं व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. व्हेंटिलेटरची पूर्व जी सुविधा आहे ते पण इथं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा जे पेशंट आहेत त्यांच्यासोबत हलगर्जीपणा होऊ नये यासाठी त्याच आधी जो जिल्हा प्रशासन आहे तो सतर्क झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं जे आहे जे बेड्स वगैरे जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. मोठी काळजी बीड जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बडे सर आहेत. सर, काय काय तुम्ही व्यवस्था सध्या केलेली आहे? आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये जे संशयित रुग्ण आहेत, सिम्प्टमॅटिक रुग्ण आहेत, त्यांचे टेस्टिंग वाढवलेले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये असेल किंवा जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये असतील. त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णालयामध्ये आपण जे पॉझिटिव्ह रुग्ण येतील, जे ॲडमिट होणारे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे ऑक्सिजनचे बेड्स आहेत ते ऑक्सिजन बेड्स तयार ठेवलेले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर असतील, व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील, या सगळ्या गोष्टींची तयारी आपण करून ठेवलेली आहे. साधारणतः आतापर्यंत चाचण्या किती झालेल्या आहेत? पॉझिटिव्ह लोकांची संख्या कशी आहे? आतापर्यंत आपण ज्या चाचण्या केल्या आहेत त्या 1200 रॅपिड अँटीजन टेस्ट आपण साधारणपणे केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडं 5 टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि RT-PCR ह्या आपण 140 केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एक साधारणपणे त्याच्यामध्ये 8 पेशंट आपल्याकडं आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहेत. काय काळजी घेतली पाहिजे? रुग्णांनी कसं आव्हान कराल? रुग्णांनी जे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, जे आपण पहिल्या अगोदरच्या लाटेमध्ये पाळत होतो, तेच ॲप्रोप्रिएट बिहेवियर आपण पाळायचं आहे सगळ्यांनी. त्याच्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणं जे आहे ते टाळायचं आहे. त्याचबरोबर जे वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना काही इतर आजार असतील, हार्टचे आजार असतील, रेस्पिरेशनचे आजार असतील किंवा कार्डियक आजार असतील, अशा लोकांनी जास्त विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे आणि जायचं असेल तरी त्यांनी मास्कचा वापर करायचा आहे, सुरक्षित अंतर ठेवायचं आहे आणि हात वेळोवेळी वारंवार स्वच्छ धुणे हे पण आवश्यक आहे. खोकताना, थुंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळलं पाहिजे. ऑक्सिजनसाठी काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? व्हेंटिलेटर्सची काय व्यवस्था आहे? ऑक्सिजनसाठी आपल्याकडं PSA प्लॅन्ट पण आहेत आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लॅन्ट्स पण आहेत. ते सगळे प्लॅन्ट्स आपण मॉक ड्रिल केलेले आहेत आणि ज्या प्लॅन्ट्स चालू आहेत त्याच्यानुसार ह्याच्यातून ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत आहे. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर्स असतील, ज्या ठिकाणी प्लॅन्ट्स नाहीत त्या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील, ह्या सर्वांची तयारी आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे केलेली आहे. ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या प्रत्येक शहरात किंवा गावागावात कंपल्सरी करण्यात येणार आहेत का? प्रत्येक जिल्हा रुग्णालय असेल किंवा इतर ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, प्रत्येक ठिकाणी आपण चाचण्या करण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्या रुग्णांना असे काही सिम्प्टम्स असतील, सर्दी, खोकला, ताप वगैरे असेल, ज्यांना शंका येत असेल, त्यांनी कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन आपली टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. जर रुग्णांची संख्या जर वाढत असेल तर काही जे खाजगी रुग्णालय आहेत, गतवर्षी ज्यावेळेस आपण क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतलं होतं, तशा पद्धतीनं काही व्यवस्था वगैरे सुरू आहे का? नाही, तशी आत्तापर्यंत तरी अजून आवश्यकता काही वाटत नाही आहे. कारण जे काही रुग्ण आपल्याला सापडलेले आहेत ते रुग्णांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत आणि हे सर्व रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत आणि त्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा भरती करण्याची आत्तापर्यंत वेळ आलेली नाही आहे. हा जो व्हेरियंट जो आहे तो सौम्य लक्षणाचा आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका. जर कुणाला ताप असेल, जर कोणी खोकलत असेल, तात्काळ नजीकचं जे कोणी हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही RT-PCR करू शकता आणि घरातही उपचार घेऊ शकता असं जिल्हा शल्यचिकित्सक सांगते. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने देखील सतर्कता म्हणून मोठी काळजी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.